श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही, त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असं केल्याने शुभ फळ प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. ही अमावस्या पौष महिन्यात येते आणि पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. जैन धर्मात याला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये दर्श अमावस्या म्हणून पाळली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाला होता. या मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी हजारो भाविक प्रयागराज उत्तर प्रदेश येथे स्नान करतात. ज्यांना कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणं शक्य होत नाही त्यांनी घरच्या घरी पाण्यामध्ये गंगाजल करून स्नान करायचं आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी पूजेसोबतच स्नान केल्याने हजारो पटीचे अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केले जाते. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात. जर तुमच्या घरामध्ये नजरबाधा, पितृदोष, वास्तुदोष, त्याचबरोबर काही करणीबाधा यासारखे दोष लागलेले असतील तर तुम्हाला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ज्या घरामध्ये आज संध्याकाळी मौनी अमावस्येला हा उपाय केला जातो त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता येत नाही. त्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट दोष लागलेले असतील, त्याचबरोबर कुणी करणीबाधा केलेली असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होते. म्हणूनच हा संध्याकाळी जर तुम्ही उपाय केला तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्की प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या पद्धतीने करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. आपल्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12पर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ह्या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ आहे तर ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचे फळ आपल्याला पटकन मिळते. जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, काहीच हरकत नाही. या उपायाचं फळ तुम्हाला नक्की प्राप्त होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, नवरा बायकोंची भांडणं सतत होत असतील किंवा नवऱ्याची मुलाची भांडणं होत असतील किंवा आईची मुलाची भांडणं होत असतील तर तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे. सतत घरामध्ये आजारपण असेल, मुलं ही हट्टी झालेली आहेत, ऐकत नाहीत, सतत किरकिर करतात किंवा खूप चिडचिडपणा करतात, अभ्यासात लक्ष लागत नाही, मुलांनी अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात राहत नाही, अशा बऱ्याच समस्या मुलांच्या बाबतीतसुद्धा घडतात. मुलांची कुठेतरी प्रगती थांबली गेलेली आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तो उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये काही इडापिडा आहे, काही नकारात्मकता आहे, त्यामुळे तुमच्या घराची प्रगती होत नसेल, जर तुमच्या घराला कुणाची नजर बाधा लागलेली असेल, नजर दोष लागलेला असेल, शत्रू पीडा लागलेली असेल तर तुमच्या घराची प्रगती होणार नाही. कारण ज्या घरामध्ये एखाद्याची नजर लागली जाते त्या घराची प्रगती थांबली जाते. त्या घरातील कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नाही. आता तुम्हीच पहा, जर तुम्हाला कधी अनुभव आले असेल तर तुम्ही कोणतेही काम करायला गेले तुम्हाला अपयश येत असेल, तुमची कोणतीच इच्छा कितीही कष्ट मेहनत केलं तरी पूर्ण होत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा
टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा कुणीतरी निगेटिव्ह बाधा तुम्हाला लावलेली असेल, तर तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे. पहा, जी अमावस्या तिथी आहे ना, ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती घरातून बाहेर काढण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या या दिवशी अवश्य केल्या जातात. पण आपल्याला या दिवशी आपल्या घराची नजर लागले, आपल्या घराला कुणाची नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या होत नसतील त्यासाठी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आता आपण पाहूया. आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला आज संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे, तुळशीपाशी दिवा लावायचा आहे, तुमच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा तुम्हाला आज दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घ्या, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही खडे मीठच घ्याल. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल. त्यानंतर 5 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे सर्व घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, कापराच्या वड्यासुद्धा घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व एका म्हणजे कपडा असेल तर त्या कपड्यामध्ये घ्यायच्या आहेत. लाल कलरचा घ्या, काळ्या कलरचा घ्या, कोणताही कपडा असू द्या. त्या कपड्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला गुंडाळून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तर ही पोटली म्हणजे तुम्ही कपडा घ्या, कोणताही कपडा घेतला, नवीन घ्यायचा असं नाही. कोणताही घ्या, जुना घ्या, कोणताही घ्या, त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याची पोटली बनवून ती तुमच्या घरातील प्रत्येक लहान मुलावरून, मोठ्या मुलांवरून ती डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवायची आहेत. आता मुलं हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, मोठी मुलं आहेत, त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलं लग्न झालेली असतील किंवा मुलांना पदवीधर आहे, त्यांना नोकरी लागत नसेल, तर अशा मुलांवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत. अगदी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे या वस्तू त्यांच्यावरून तुम्हाला उतरवत असताना. आता बघा, तुमच्या घरामध्ये एक मुलगा आहे, तर एका मुलासाठी वेगळी पोटली करायची का? 2 मुलं असतील, 2 मुलांसाठी वेगळी पोटली करायची? तर अजिबात नाही. एकच पोटली करायची आहे, ती तुमच्या घरातील 2ही मुलांवरून उतरवायची आहे. एकावरून उतरवली की लगेच दुसऱ्यावरून उतरवायची आहे. तसेच तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी पडत आहे, सतत तिला दवाखाना करावा लागत असेल, तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती 7 वेळा उतरवायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष आहे आणि तो त्या पैसा कमवत असेल आणि त्यांची सारखी चिडचिड होत असेल किंवा त्यांची प्रगती होत नसेल, तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. त्याचबरोबर ही पोटली आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायची आहे. जर आपण ही पोटली आपल्या घरांना प्रत्येकची टच केली, तर आपण जे काही वाईट शब्द बोलतो घरामध्ये किंवा काही भांडणं होतात, त्याची जी नकारात्मकता साठलेली असते तर ती आपल्या वास्तूमध्ये साठलेली असते. त्यामुळे तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टच करायची आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत ती पोटली तुम्हाला टच करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत, ती पोटली जी आहे तर ती तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. यानंतर ती पोटली तुम्हाला तशीच घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. ज्या ठिकाणी तुमच्या आसपास कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ती पोटली टाकून द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला ती पोटली कुणाच्या घरावर टाकायची नाही किंवा तुमच्या घरात कुणाच्या घराच्या शेजारी मोकळा प्लॉट असेल त्या ठिकाणी टाकायची नाही किंवा कुणाचा पाय जाणार नाही या ठिकाणी तुम्हाला टाकायची नाही. आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होता कामा नये, कारण आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास झाला तर त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि ती पोटली जेव्हा तुम्ही फेकणार आहात त्यावेळेस तुम्ही ती कुठे पडली, कशी पडली ते अजिबात बघायचं नाही. डायरेक्ट घरी निघून यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे.
तर पहा, आपल्याला प्रत्येकाला कधी-कधी असं वाटत असतं, की जी काही नजरबाधा आहे, नजरदोष आहे, तर ते बाहेरल्या लोकांकडून होत असतील किंवा आसपास राहणाऱ्या लोकांकडून होत असतील. तर कधी-कधी काय होतं, की आपण ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणची जागा कशी आहे किंवा तिथे काही अडी-अडचणी घडलेल्या असतील किंवा काही विपरीत घडलेलं असेल, तर त्या ठिकाणची जी काही नकारात्मकता आहे, ती आपल्याबरोबर आपल्या घरी येते आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या होत नाही असं सुद्धा होऊ शकतं. तसेच काही वेळेस काय होतं, की आपल्या आसपास काही असे लोक असतात जाळाऊ प्रवृत्तीचे, ते आपल्याला दोष लावतात आणि त्यांची जी काही वाईट नजर असेल किंवा आपल्याबद्दल जी काही वाईट भावना आहे, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दोष लागले जातात आणि आपल्याला ज्या काही प्रगतीचे मार्ग आहेत तर ते कुठेतरी थांबले जातात. त्यामुळे असे दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. एकदा आपण घरातून बाहेर प्रवेशद्वारावरून ती पोटली उतरवली, की ती घराच्या आतमध्ये घ्यायची नाही. ती डायरेक्ट घराच्या बाहेरच तुम्हाला नेऊन फेकायची आहे किंवा मग तुम्ही थोडासा कागद घेऊन ती एका ठिकाणी जाळून टाकली तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.